हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 हरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकठावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया तुळशी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हिचे ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडली दळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणे मकर कुंडली तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणे कंठी कौस्तुभमणि विराजी कंठी कौतुमणि विराजित कंठी कौतुमणि विराजित तुळशी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हिची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुका म्हणे माझे हो हेचे सर्व सुख तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख हे तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पायीण श्रीमुख पायीण श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर
तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पितांबर रखो माई विठोबा रखो माई विठोबा रखो माई विठोबा रखो माई जय विठोबा रखो माई जय विठोबा रखो माई रखो माई विठोबा रखो माई जय विठोबा रखो माई विठोबा रखो माई राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय कृपा पातालोचनी पातालोचनी रूपा पाहता लोचनी रूपा पाहता लोचनी रूपा
जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी हे म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो विठ्ठल भैरवा तो विठ्ठल भैरवा म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल तो माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल भैरवा तो विठ्ठल भैरवा माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा सर्व सर्व सुखाचे आगर सर्व सर्व सुखाचे आगर सर्व सर्व सुखाचे आगर सर्व सर्व सुखाचे आगर ए सर्व सर्व सुखाचे आगर सर्व सर्व सुखाचे आगर सर्व सर्व सुखाचे आगर सर्व परकुमादेवीवर परकुमादेवीवर तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा बापर खुमादेवीवर बापर खुमादेवीवर तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा अरे तो माधव बरवा तो माधव बरवा जय राम कृष्ण 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 हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम
राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी समचरण दृष्टी विटेवरी साजिरी समचरण दृष्टी विटेवरी साजिरी समचरण दृष्टी विटेवरी साजिरी ते माझे हरी व्रती राहो तेथे माझे हरी व्रती राहो तेथे माझे हरी व्रती राहो समचरण दृष्टी विटेवरी साजिरी समचरण दृष्टी विटेवरी साजिरी समचरण दृष्टी विटेवरी साजिरी समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझे हरी व्रती राहो तेथे माझे हरी व्रती राहो तेथे माझे हरी व्रती राहो आणि न लगे माईक पदार्थ आणि कणन लगे माईक पदार्थ आणि न लगे माईक पदार्थ आणि कणन लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा तेथे माझे अर्थ नको देवा तेथे माझे अर्थ नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दूषित जनी जडो देशी तेथे दूषित धनी धडो देशी तेथे दूषित धनी धडो देशी अधिक न लगे माईक पदार्थ आणि न लगे माईक पदार्थ अधिक न लगे माईक पदार्थ आणि कण लगे माईक पदार्थ माझे अर्थ नको नको देवा तेथे माझे अर्थ नको देवा तेथे माझे अर्थ नको देवा तू का म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म कावळे त्यांचे कळल्या महावर्म तू का म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म का म्हणे त्यांचे कळल्या महावर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत जे जे कर्म धर्म नाशिवंत जे जे कर्म धर्म नाशिवंत आणि न लगे माईक पदार्थ आणि कण लगे माईक पदार्थ आणि न लगे माईक पदार्थ आणि कण लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा तेथे माझे अर्थ नको देवा तेथे माझे अर्थ नको देवा विठोबार कुमाई टाळी वाजवा टाळी सर्व विठोबार कुमाई 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 विठोबार जय विठोबार कुमाई समचरण दृष्टी विटेवरी साजिरी समचरण दृष्टी विटेवरी साजिरी समचरण दृष्टी विटेवरी साजिरी समचरण दृष्टी विटेवरी साजिरी समाचरण दृष्टी विटेवरी साजिरी समचरण दृष्टी विटेवरी साजिरी समचरण दृष्टी विटेवरी साजिरी समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझे हरी वृत्ती राम तेथे माझे हरी वृत्ती राम आणि कण लगे माईक पदार्थ
तेथे माझी हरी वृत्ती राहो तेथे माझी हरी वृत्ती राहो आणि कण लगे माईक पदार्थ आणि कण लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा येते आणि कणल गे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा माईक पदार्थ आणि कणल गे माईक पदार्थ विठ्ठल विठ्ठल हरे राम विठ्ठल हरे विठ्ठल 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 हरे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
हरी विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 राम विठ्ठल विठ्ठल विठ्ठलिका वरद्यार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय विठ्ठल 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 समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेते माझे हरी वृत्ती राहो अनेक न लगे माईक पदार्थ तेते माझे अर्थ नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दूषित जनी जडो देशी अनेक न लगे माईक पदार्थ तेते माझे अर्थ नको देवा तुका म्हणे त्यांचे कळले आम्हावर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत अनिक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा विठ्ठल 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 विठ्ठलिका वरद्यार विठ्ठल श्री ज्ञानदेव विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताची या दुसरे चरणा संताची या दुसरे चरणा संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरात नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्दत्रय जननी देवाची विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 आत्ताच हरिभक्तपरायण आदरणीय फार मोठी परंपरा ज्यांच्या आदरणीय अंमळनेकर महाराज यांनी सदिच्छा भेट दिली महाराजांच्या चरणी कोटी कोटी दंडवत घालतो विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरत्या वरम पुंडरीकाय दातु मुनिंद्रे समागती तिष्ठन्त महानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम मस्तक हे पायावरी मस्तक हे पाया मस्तक हे पायावरी मस्तक
कहे पायावरी वारकरी संताचा वारकरी संताचा वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या ए मस्तक ये पायावरी या वारकरी संताचा वारकरी संताचा वारकरी संताचा हे मायावरी वारकरी संताचा वारकरी संताचा वारकरी संताचा वरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या ओम नमो ओम मनोजोम मारुततुल्यमेघं जितेंद्रियं बुद्धिमतामृष्टं वातात्म्यजो अनिरुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये विठाल विठाल विठाला 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 समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेते माझे हरी वृत्ती राहो आणि कनलगे माईक पदार्थ तेते माझे अर्थ नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दूषित जनी जडो देशी आणि कनलगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा तुका म्हणे त्यांचे कळले आम्हावर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत अनिक नलगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा विठ्ठल विठ्ठल विठाला 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 प्रस्तुत प्राप्तरूपी सेवेसाठी घेतलेला जो भंग आहे विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप ज्यांचा गाथा जगाचा पाचवा वेद ठरतो असे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबऱ्यांचा छोटासा 4 चरणाचा सर्वांच्या पाठातील आहे आणि देवाच्या रूपाचं वर्णन करता नवे नवे मंगलाचरण प्रकट करणारा अभंग आहे विठाल सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होतो. तसंच आम्हाला ज्यांनी घडवलं गुरुवर्य श्री गुरु सुधाकरजी महाराज इंगळे आदरणीय सद्गुरू महाराजांच्याही चरणी नतमस्तक होतो. आज खरं तर महाराज या ठिकाणी अतिशय दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. खरं तर ही वारकरी प्रतिष्ठानावर नेहमी नितांत प्रेम करणारी मंडळी आहेत. आता कवडे सर संतोष कवडे सर महाराष्ट्राला काही हे नाव माहीत नाही असं नाही आहे. आमच्या परिसराचं एक गोड असं वैभव आदरणीय कवडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय सरांच्याही चरणी नतमस्तक होतो. आदरणीय हनुमंत महाराज जाधव गोड गोड आवाज आहे. आदरणीय महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय आमचे वैभव महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, याचबरोबर गुरुवर्य तानाजी दादा असतील, हरिभक्तपरायण आदरणीय बापू असतील, हनुमंत बापू असतील, आदरणीय अनंत बापू महाराज इंगळे असतील, सर्वांच्या सर्व दिग्गज मंडळींच्या चरणी अगदी विनम्र भावाने नतमस्तक होऊन सेवेला प्रारंभ करतो. विठाल सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी छोटासा परिहार देणं अद्य कर्तव्य आहे. वारकरी प्रतिष्ठानच्या माध्यमातून चालू असणारा पंचदनी भव्य दिवसा नामोत्सव सोहळा यामध्ये आपलं नशीब आहे, आपलं भाग्य आहे की आपल्याला जगन्नियंतेच्या दरबारामध्ये सकाळी तुळशी अर्चना करायला मिळते आहे. वारकरी प्रतिष्ठानच्या सर्वच मंडळींचं हे एक मोठं योगदान आणि त्यांचे आभार मानावं लागतील. अगदी मोठ्या संख्येनं या सोहळ्याकरता ते वळले. खरं तर महाराज तसं पाहता वास्तविक पाहता म्हणजे ह्या 4 महिन्यातला हा दुसरा सप्ताह आहे. 24 मार्च ते 28 मार्च भव्य दिव्यासा श्री क्षेत्र भंडारा डोंगरावर जगद्गुरू तुकोबरायांचा 375वा तो सोहळा भंडारा डोंगरावर मोठ्या उत्सवात आणि भव्य दिव्य वातावरणात पार पडला आणि तो सगळ्यांनी दिमागात पाहिला महाराज. एवढा मोठा उत्सव त्या ठिकाणी पार पडला
आणि लगेच आमच्या सगळ्या मंडळींनी नंतर लगेच मला सांगितलं की महाराज तो उत्सव तर झाला, पण आता जगन्नियंतेच्या दरबारामध्ये आपल्याला उत्सव करायचा आहे. आम्ही थोडासा प्रयत्न केला या सोहळ्याकरिता. मी फक्त आमच्या गुरु महाराजांना एकच म्हटलं की महाराज आपल्याला पंढरपुरामध्ये, कारण की परवा दिवसाची कीर्तनकार आदरणीय गुरुवर्य कदम माऊली तुम्हाला सांगतीलच महाराज या क्षेत्राचं महत्त्व काय. माऊली सांगतात फक्त पंढरपूरला जातो म्हणाले, पंढरपूरला जातो म्हणले तरी काय पुण्य आहे. माऊली सांगतात बघा, बरं जायचं जाऊ द्या, पंढरपूरकडे फक्त पंढरपूरच्या दिशेने 3 पावलं टाकली ना तरी मिळणारं काही पुण्य आहे. आता पंढरपुरात येणं तर ते सोडाच, बरोबर आहे. परंतु हे सगळं विचार पाहता सगळ्यांनी विचार केला की आपण पंढरपूर नगरीमध्ये देवाच्या समोर हा कार्यक्रम करायचा. मी गुरु महाराजांना म्हटलं की महाराज आपल्याला तो उत्सव पंढरपुरामध्ये तुळशी अर्चनेचा पार पाडायचा आहे. आदरणीय महाराजांनी सांगितलं की तो उत्सव पंढरपुरात पार पाडण्यापेक्षा रावळात पार पाडू. खरं तर आपल्या सगळ्यांची स्वाभिमानाची गोष्ट आहे. आज आपण सगळे मंडळी अरे जगाच्या जगन्नियंतेच्या दरबारामध्ये तुळशी अर्चनेसहित भागवत कथा ऐकत आहे. काय आपण सामान्य आहेत काय? सगळे मंडळी अगदी भाग्यवान आहेत. आणि तो उत्सव गुरु महाराजांच्या कृपा आशीर्वादाने मोठ्या दिमाखात आजच्यापासून संपन्न व्हायला लागला. खरं तर पहिला दिवस आहे गुरुजी. एक सांगतो की मी माझं कमी सांगायचं आहे, पण मला ह्या लोकांना तुमचं जास्त ऐकायचं आहे. त्याच्यामुळं अगदी पहिला दिवस मी माझ्याकडे त्याच्यामुळंच ठेवला माझ्याकडे, कारण की या तरी दिवशी कमीत कमी तुमचं आम्हाला ऐकाय मिळावं. आदरणीय खूप गोड गोड अशा स्वरगंधर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल सेवेचे आपल्याकडे फक्त 1 तास बाकी आहेत. नियोजित वेळेच्या 1 मिनिट आपल्याला पुढं जायचं नाही, पण जाण्या अगोदर सर्व या ठिकाणी उपस्थित झालेल्या सगळ्या गावकरी मंडळी, येणारे सगळे आमचे मंडळी, त्यांचे एकदा आभार मानतो आणि सेवेला मी प्रारंभ करतो. या ठिकाणी उपस्थित आदरणीय आमचे हरिभक्तपरायण शीतल महाराज सुर्वे मुडलीमवरून आले, त्यांचेही आभार आहेत. सगळ्याच मंडळी, काही आमचे टाकळी सिकंदरवरून मंडळी आली, काही कुरणवाडीवरून मंडळी आली, काही सलगरामड्डीवरून मंडळी आली, काही सोलापूरहून आली, काही बार्शीवरून आले आणि काही नांदगाववरून आले. अनेक गावं एकत्र आली आणि या ठिकाणी ह्या सोहळ्याची शोभा वाढवली. त्याबद्दल सर्वांच्या चरणी विनम्र भावाने मी एक नतमस्तक होतो. कारण की महाराज इतर ठिकाणी तुम्ही एकत्र नाही आले ते काय हरकत नाही. काही ठिकाणी न बोलावता जावं, काही ठिकाणी बोलवून जाऊ नये आणि काही ठिकाणी मात्र आमंत्रण दिल्याशिवाय जाऊ नये. विठ्ठल समाजात 3 प्रकारचा वर्ग आपल्याला पाहायला मिळतो. काही ठिकाणी न बोलवता गेलं पाहिजे, काही ठिकाणी मात्र आमंत्रण देऊन नाही गेलं तरी काही हरकत नाही, आणि काही ठिकाणी मात्र बोलवलं तरच जावं. बरं का? बघा, आपल्या ते एखाद्याचं लग्न आहे, तुम्हाला आमंत्रण मिळालं तरच तुम्ही जाता, बरोबर आहे. आता ते बरोबर आहे, आमंत्रण मिळालं तर जावं. मात्र अखंड हरिनाम सप्ताह आहे, त्या सप्ताहाला मात्र बोलवावं लागतं का? बोलवावं लागत नाही महाराज. न बोलवता जावं का? आपल्या स्वतःचं आत्मकल्याण त्या ठिकाणी आहे, म्हणून न आमंत्रण देता त्या ठिकाणी गेलं पाहिजे. आता बोलवून जायचं नाही हे तुम्हाला समजलं असेल, पण तरी सांगतो. गावामध्ये आपल्या जत्रा असते आणि जत्रेमध्ये संध्याकाळी काय असतं? आपल्याला बोलायचं नाही का? माझं काही चुकलं? आम्ही घावे तुम्ही तर काहीच न म्हणावे, ऐसे तर आम्हा नाही सांगितले देवे, बरोबर आहे. फक्त मी एकट्यानंच बोलावं असं काय का? तुम्ही बोललं पाहिजे की नाही? मग तुम्ही असं आज सकाळी गावावरून आले, पण एवढं टेन्शन, अख्ख्या घराचं टेन्शन तुम्हीच घेऊन आले आणि दिसायला लागलेत मला, बरोबर आहे. आता 4 दिवस आपल्याकडे अजून आहेत. आजचा दिवस गेला, बरोबर आहे. आता तरी पुढे हाची उपदेश नका करून अशा आयुष्याचा. मंडळी 4च दिवस आपल्याकडे आहेत. त्या 4 दिवसामध्ये आपला आत्मउद्धार करून घ्यायचा आहे. इथं येऊन असं जणू काही सोयाबीन खोडा आल्यावर बसायचं नाही, बरोबर आहे. आता टाळ्या वगैरे वाजवल्या पाहिजे. मी मगाधरणं निरीक्षण करतोय, पण मला काही कोणी ते जणू काही सगळं गुत्ता आम्हीच घेतलं. सगळ्यांना विनंती आहे, विठ्ठल विठ्ठल भजन चालू आहे त्यावेळेस टाळ्या वाजवल्या पाहिजेत महाराज, वाजवल्या पाहिजेत. असो,
आपल्या गावामध्ये एखाद्या तमाशाचा वगैरे जर कार्यक्रम असेल तर तिथं बोलवलं तरी तुम्ही गेलं नाही पाहिजे. चुकीच्या ठिकाणी मात्र बोलवून सुद्धा जाऊ नये. आणि ह्या व्यासपीठावर मात्र न बोलवता आलं तरी कितीतरी पटीनं बरं आहे. विठ्ठल आता तुम्ही सगळे मंडळी अगदी मोठ्या संख्येने या ठिकाणी अगदी मोठ्या वेळेने या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल धन्यवाद. थोडंसं अभंगाकडे वळू. पहिला दिवस आहे. संप्रदायाने आम्हाला बंधनं घातलेली आहेत. पहिल्या दिवशी कीर्तन करायला बंधन असतं. बरोबर आहे का? कुणी उठायचं आणि काही करायचं असं नाही चालत महाराज. पहिल्या दिवशी मात्र मंगलाचरण केलं पाहिजे. दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या दिवसापासून प्रत्येक वेळेस आम्हाला बंधन सांगितलं जातं. 6व्या दिवशी काय करावं, उद्या काल आहे, आज काय केलं पाहिजे. आम्हाला शास्त्र असं सांगतं की बाबा की आज मागणी मागितली पाहिजे. बरोबर आहे. 6व्या दिवशी मागणी मागितली जाते. 7व्या दिवशी काय केलं जातं, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. काय 7व्या दिवशी मागणी मागितली, 6व्या दिवशी मागणी मागितली जाते आणि 7व्या दिवशी मात्र काला होतो, काला महाप्रसाद होतो. आता तुम्ही म्हणाल महाराज मग प्रत्येक कीर्तनकार जर बांधलेला आहे तर मग इकडं एकीकडे बघायला गेलं तर मागणी मान्य आहे की नाही. गुरु महाराज आमचे नेहमी सांगायचे की संप्रदायाला मागणी मान्य आहे की मागणी मान्य नाही. विठ्ठल एकीकडे महात्म्यांचा विचार केला तर काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असो. बरोबर आहे. मागणं आपल्या स्वभावात नाही. एकीकडे संत महात्मे बोलताना दिसतात, मात्र एकीकडे बघायचं झालं तर एकीकडे तुकोबरायांनी मागणी मागितली, हेची दान देगा देवा तुझा विसरण भावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. बघा आता एकीकडे मागणी मागितली पण संत महात्म्यांची मागणी आणि आपल्या मागणीमध्ये थोडासा फरक आहे. संत महात्म्यांची मागणी जगाच्या उद्धाराकरता असते आणि आपली मागणी मात्र आपल्या स्वतःच्या उद्धाराकरता असते. ते पण काय आत्मकल्याण नाही, स्वतःच्या प्रपंचाच्या उद्धाराकरता मात्र असते. विठ्ठल आता पहिल्या दिवशी मंगलाचरण केलं जातं. मंगलाचरण का करावं, मंगलाचरण कशासाठी असावं, मंगलाचरण म्हणजे काय. बघा मंगलाचरण कशासाठी असतं तर होणाऱ्या कार्यामध्ये कोणतंही विघ्न न येण्याकरिता ते कार्य अगदी सुखरूप आणि व्यवस्थित अगदी आनंदीमय वातावरणामध्ये पार पडण्याकरिता मंगलाचरण आहे. विठ्ठल याच्यामध्ये अनेक प्रकार पाहिले जातात. शास्त्रकार सांगतात की 2 मंगलाचरण आपल्याला पाहता येतात. सगुण वस्तुरूप निर्देश मंगल आणि निर्गुण वस्तुरूप निर्देश मंगल. आता याच्यामध्ये मला जास्त वेळ घालवायचा नाही. माझ्याकडे फक्त काही 45 मिनटं बाकी आहेत. तेवढ्या वेळामध्ये मला कीर्तनाचा पूर्वार्ध साधायचा आहे. याच्यामध्ये अनेक मंगलाचरणामध्ये सगुण वस्तुरूप निर्देश मंगल आपल्याला पाहता येतं आणि निर्गुण वस्तुरूप निर्देश मंगल आपल्याला पाहता येतं. आता याचा भरपूर विचार आहे. पण आता तुकोबरायांच्या बाबतीत तुकोबराय मंगलाचरण मांडत असताना सांगतात की बाबा समचरणदृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझे हरी वृत्ती राहो. तुकोबराय सांगतात की देवा, तुकोबराय आम्हाला सांगतात की समचरण. बघा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं जर तुम्ही दर्शन घेतलं असेल, आता 2 दिवस झालं कालच्या ग्रहण काळामध्ये आमच्या 3 वेळा मंडळींनी दर्शन घेतलं, तर देवाचं चरण जर आपण पाहिले तर सम आहेत. बरोबर आहे, समान आहेत. आता समचरण समान चरण आहेत. आता तुम्ही म्हणाला मग समचरण म्हणजे काय. बघा गोपालकृष्णाच्या बाबतीत थोडा विचार केला तर त्या अवतारामध्ये देवाचं चरण सम नाहीत. दुहुडा चरणी वाजवी तो वेणू गोपिकार म्हणू स्वामी माझा. बघा 1.5 पायावर देव उभा आहे. बरोबर आहे. पण भगवान परमात्मा ते समान पायावर उभा आहे. त्याचा संकेत असा आहे की कुणी कसाही या आमच्या भगवंताकडे. बघा जगात तुम्ही देवदर्शन करत फिरा. आता आम्ही प्रत्येक ठिकाणी देवदर्शनाला जातो, पण आम्हाला पंढरपूरचा स्वाभिमान, पंढरपूर इतका स्वाभिमान कुठल्याही ठिकाणी येत नाही. काय येत नाही.
अरे जगामध्ये कुठल्याही देवस्थानला जावा, कुठल्याही देवस्थानला तुम्ही जा, पण दर्शन तुम्हाला डायरेक्ट देवाच्या चरणापाशी नाही आहे. अरे जगातला जगनियंता आमचा एकमेव असा आहे, कुणी आस्तिक या अथवा नास्तिक या, दोघांचंही आमचा जगनियंता कल्याण केल्याशिवाय राहत नाही. विठाल विठाला 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 विठ्ठल विठ्ठल दोघांचंही जगनियंता कल्याण केल्याशिवाय राहत नाही. तुम्ही म्हणाल अस्तिक या नास्तिक या, बघा देवाकडे येत असताना कुणी कोणत्या पद्धतीनं कशा पद्धतीनं आलं जगनियंता पाहत नाही. अगदी सगळ्यांचं कल्याण करण्याचं काम आमचा विटेवरचा मालक करतो. तुकोबराय म्हणतात की बाबा समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझे हरिवृत्ती राहो आणि न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. महाराज म्हणतात की तिथं जगाच्या जगनियंत्याचे समान पाऊल आहेत, तेथे माझे हरिवृत्ती राहो. आणि त्याच ठिकाणी देवाला सांगतात की देवा फक्त त्याच जगनियंत्याच्या समोर त्याच्यात पायावर माझी वृत्ती राहू दे. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात समचरण दृष्टी विटे भरी साजित, समचरण दृष्टी विटे भरी साजरे, विटे भरी साजिरे, समचरण दृष्टी विटे भरी साजिरे, समचरण दृष्टी विटेवरी साजित, समचरण दृष्टी विटेवरी साजिरे, विटेवरी साजिरी, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझे समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, येथे माझे हरी वृत्ती राहो, येथे माझे हरी वृत्ती राहो, येथे माझे हरी वृत्ती राहो, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, येथे माझे हरी वृत्ती राहो, येथे माझे हरी वृत्ती राहो, येथे माझे हरी वृत्ती राहो, वृत्ती राहो. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझे हरी वृत्ती राहो. तुकोबराय सांगतात देवा माझं तिथ्य वृत्ती राहू दे, त्या ठिकाणी राहू दे. आता तसं पाहता गेलं आणि न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. महाराज म्हणतात की बाबा हे सगळं माईक आहे, एक दिवशी संपणार आहे, एक दिवशी नाहीच होणार आहे. बघा विचार चंद्रोदय सांगतो की हे शरीर कुणाचं आहे, आपलं आहे की नाही. आज सुधाकर महाराज, आज आदरणीय गुरु महाराजांनी सकाळी सांगितलं बघा कथेमध्ये, हे शरीर कुणाचं आहे, आपलं नाही आहे. म्हणतो आपण आपलं आहे, पण हे मूळ शरीर कुणाचं आहे. शरीर पंचमहाभूतांचं शरीर आहे, बरोबर आहे. पंचमहाभूत म्हणजे कोणती किंवा काय. बघा पंचमहाभूत म्हणजे काय, पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश हे पंचमहाभूत आहेत. आता ह्या पंचमहाभूतांचं जर शरीर आहे
तर आपण कसं म्हणतो हे शरीर माझं आहे, बरोबर आहे. आपण जर एखाद्या डॉक्टरकडे गेलो, डॉक्टरला सांगतो का नाही, डॉक्टर साहेब माझा कान दुखतोय, माझा कान दुखायला आहे, पण माझा वापरतो. पण इकडं चंद्रोदय सांगतोय की हे शरीर आपलं नाही आहे, हे शरीर कुणाचं आहे, पंचमहाभूतांचं शरीर आहे. पण आता पंचमहाभूतांचं शरीर आहे म्हटल्यावर माघारी द्यायचं आहे की नाही हो, कसं आहे, द्यायचं आहे की नाही. आता माघारी द्यायचं आहे म्हटल्यानंतर हे शरीर आपलं आहे कशावरून. बघा, आदरणीय गुरु महाराज सद्गुरू महाराज नेहमी आम्हाला लहान म्हणजे आम्ही विचार चंद्रोदयचे ज्यावेळेस पाठ चालायचे, आदरणीय महाराज एवढं सूक्ष्म चिंतन करून सांगत होते. बघा अजूनही ते आम्हाला पाठ अजून आठवतात. बघा हे शरीर आपलं आहे. बघा महिला मंडळ, एक साधा प्रश्न आहे की अगोदरच्या काळामध्ये जर तुमच्या घरी म्हणजे एक 20 वर्षापूर्वी तुमच्याकडे जर घरी पाहुणे येणार होते किंवा येणार असतात, पाहुणे येणार आहेत म्हटल्यानंतर तुम्ही अगोदर काही एवढ्या सुखसुविधा नव्हत्या सर, तर त्यावेळेस तुम्ही आपल्या शेजारच्याकडून कप बशा उसण्या आणत होते की नव्हत्या, आणत नव्हत्या का, आणत होत्या ना. पाहुणे येणार आहेत, कप बशा तुम्ही उसण्या आणत होत्या, बरोबर आहे ना. बरं आता पाहुणे आले, तुम्ही कप बशाही घेऊन आलात, कप बशा घेऊन आलात, पाहुणे चहा वगैरे सगळं चहा पाण्याचा कार्यक्रम झाला, काही वेळ गेला, काही वेळाने पाहुणे घरला निघून गेले. आता पाहुणे घरला निघून गेल्यानंतर त्या तुम्ही कप बशा तशाच ठेवता की माघारी नेऊन करता, कसं करता, तुमच्याकडे पद्धत कशी आहे, माघारी देता की नाही. त्या कप बशा उसने आणलेल्या आहेत त्या माघारी देणं आपलं काम आहे. बरं आता माझा पहिला प्रश्न आहे, कप बशा आणलेही खरे आहेत, चहा पाणी झालंही खरं आहे, पण आता रिटर्न द्यायचे आहेत ही खरे आहेत. आता त्या कप बशा रिटर्न देत असताना तुम्ही त्या धुवून देता की कशा करता, तुमच्याकडे पद्धत कशी आहे, धुवून देता ना, बरोबर आहे. आता हे पंचमहाभूतांचं शरीर आहे. अरे हे शरीर जर उसनं आणलेलं आहे तर उसनं आणलेलं शरीर द्यायचं आहे की नाही माघारी. शेकी जाता त्याला देणे लागे, शेकी जाता त्याला देणे लागे, देणे लागे, शेकी जाता त्याला देणे लागे, बाबा देणे लागे, शेकी जाता त्याला देणे लागे. देहतवानीला पाताचा भूषणा, देहतवानीला पाताचा भूषणा, देहतवानीला पाताचा भूषणा, देहतवानीला पाताचा भूषणा. शेकी जाता त्याला देणे लागे, देणे लागे, शेकी जाता त्याला देणे लागे, देणे लागे, शेकी जाता त्याला देणे लागे, देणे लागे, शेकी जाता त्याला देणे लागे, देणे लागे. आपला विषय चालू होता, देहतवानीला पाचाचा उसना, शेकी जाचा त्यास देणे लागे. बघा पंचमहाभूतापासून उसना आणलेलं शरीर एक दिवशी माघारी द्यायचं आहे की नाही हो, देणं आहे. बरं आता देताना शरीर हे स्वच्छ करून द्यायचं आहे की कसं द्यायचं आहे, कसं स्वच्छ केलं पाहिजे, बरोबर आहे. स्वच्छ करण्याचा मार्ग कोणता आहे, याच्याशिवाय स्वच्छ होणार नाही. विठ्ठल गीता सुंदर वर्णन करते. वासांशी जीर्णानी यथा विहाय नवाने गृह्णती नरोपराणी तथा शरीराय विहाय जीर्णा नन्नाती संयाती नवानी देही जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन विजे. बघा गीताशास्त्र सुंदर सांगते, वासांशी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णती नरोपराणी तथा शरीराय विहाय जीर्णा नन्नाती संयाती नवानी देही. गीताशास्त्र सांगते की जीर्ण झालेले जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन जीवे. बघा एखादं जीर्ण कापड टाकून देताना तुम्हाला आनंद होते की दुःख होतं, काय होतं,
खरं सांगावं आपण देवाच्या दरबारात आहेत. जीर्ण झालेलं कळकट मळकट असणारं वस्त्र टाकून देताना तुम्हाला आनंद होते की दुःख होतं? आनंद होणार आहे का? अरे हे वस्त्र टाकलं म्हणजे उद्या नवीन मिळणार आहे, बरोबर आहे? हे वस्त्र टाकून दिलं म्हणजे उद्या नवीन मिळणार आहे. तसंच जीवनामध्ये जसं ते वस्त्र टाकून दिल्यानंतर नवीन मिळणाऱ्याचा आनंद आहे, तसं हे जुनं जीर्ण झालेलं कळकट मळकट शरीर, कळकट मळकट असणारं शरीर टाकून देताना तुम्हाला आनंद झाला पाहिजे की दुःख झालं पाहिजे? काय झालं पाहिजे? मी खरंच बघा येईन बरं नंतर. झालं काय पाहिजे? आनंद झाला पाहिजे. होतं काय? दुःख. आता तुम्ही किती जरी आनंद झाला पाहिजे म्हटलात तरी आम्हाला माहीत आहे दादा, असं होतं की देवा यांना ठेवलं पाहिजे होतं आणि मला, महिला मंडळ, मी काय कुणाचं नाव घेत नाही बरं, देवा यांना ठेवायचं होतं आणि मला घेऊन जायचं होतं. आता माझा साधा प्रश्न आहे, खरंच सर आपल्याला देवाने एखादं औषध द्यावं बा तसं? खरंच देवाने जर एखादं औषध दिलं असतं तर किती जणांनी घेतलं असतं? किती जणांनी घेतलं असतं? एकानेही घेतलं नसतं महाराज. हात जोडून विनंती करतोय. खरा कोरोनाचा काळ येऊन गेला आणि त्या कोरोनाच्या काळानं तुम्हाला आपलं कोण आणि परक कोण सांगितलं महाराज? अरे जगाच्या जगन्यंत्याशिवाय त्या कोरोनामध्ये आपल्यासोबत कोणी नव्हतं, कोणी आलं नाही महाराज. आपले आपले म्हणणारे, अरे अख्खं कुटुंब, ज्या व्यक्ती आल्याशिवाय न जेवणारं कुटुंब, आणि त्या कुटुंबकर्त्यावर ज्यावेळेस कोरोनाचा आघात आला ना, त्या कुटुंबानं स्वतःच्या सुदाक दारं लावून घेतल्या. आणि ह्याचा म्हणजे याचे साक्षीदार अख्खा महाराष्ट्र नाही, जग आहे. याचा साक्षीदार अख्खं देश आहे महाराज. त्या कोरोनाच्या काळामध्ये मग त्या खऱ्या साधकाला, म्हणजे त्या लोकांना खरं समजलं की इथे कोणी सोडविना, एका सद्गुरू वाचुनी. बघा त्या काळानंच आम्हाला सांगितलं की आपल्याशिवाय दुसरं कोणी नाही. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. आता हे शरीर टाकून जाऊन द्यायचं आहे. हे नाशिवंत आहे, नाशवान शरीर आहे, हे द्यायचं आहे. बघा मग याच्यामध्ये सुद्धा शास्त्र सांगतात की 3 प्रकारचे शरीर आपल्याला पाहता येतात: स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह. आता याच्यामध्ये मला जास्त वेळ लावायचा नाही, मला वेळ घालवायचा नाही. माझ्याकडे फक्त अर्धा तास बाकी आहे. अर्ध्या तासामध्ये नियोजित चिंतन मला पूर्ण करायचं आहे. बघा हे शरीर आपण पंचमहाभूतापासून आणलेलं आहे, शेवटी द्यायचं आहे. मग तुम्ही म्हणाल महाराज इथं ह्या शरीराचा वापर काय किंवा उपयोग काय? आम्हाला त्या तिथंपर्यंत आम्हाला जायचं आहे. हे शेवटी मातीपासून तयार झाले आणि मातीत जायचं आहे. मग याच्यामध्ये एकच मिनटामध्ये उदाहरण सांगतो आणि माझ्या एक दृष्टांत देतो आणि माझ्या मूळ चिंतनाकडे येतो. बघा एका गावामध्ये एक महिला होती. आता त्या महिलेला पूर्वी थोडंसं आपल्या शेजारचं गाव, म्हणजे आपलं गाव सोडून शेजारच्या गावामध्ये आठवडा बाजाराकरता जावं लागत होतं. बघा महिला मंडळ, थोडंसं चिंतन लक्ष देऊन ऐका. ती महिला आठवडा बाजाराला शेजारच्या गावामध्ये जात असत. शेजारच्या गावात जात असल, अनेक प्रकारचे माळवे घेत असत, खरेदी करत असताना आपल्या मूळ गावात येत असत. एक दिवशी असं झालं, ती महिला माळवं खरेदी करण्याकरिता शेजारच्या गावामध्ये गेली. कालांतर असं झालं की तिनं वांगे, बटाटे, अनेक प्रकारची माळवे त्या ठिकाणी खरेदी केली. सगळे प्रकारचे माळवे खरेदी केलेले आहेत आणि आपल्या थैलीमध्ये, म्हणजे आपल्या पिशवीमध्ये घेतलेले आहेत. सगळे प्रकारचे माळवे आपल्या पिशवीमध्ये घेतली आणि आपल्या घराकडे निघाली. निघता बरोबर एका भांडेवाल्याचं घर लागलं. भांडेवाल्याचं घर लागता बरोबर त्या महिलेने भांडेवाले दादाला प्रश्न विचारला, भांडेवाले दादा हे बघून किती रुपयाला दिलं? त्या भांडेवाल्याने त्या भोगुण्याची किंमत मात्र 200 रुपये केली. किती केली? किती केली? 200 रुपये केली. त्या महिलेने 200 रुपये काढले आणि त्या भांडेवाल्याला दिले. भांडेवाल्याला ते 200 रुपये दिले. ते बघून खरेदी केलं आणि आपल्या थैलीमध्ये घेतलं आणि ती पुढं निघू लागली. जाता बरोबर अजून एक भांडेवाल्याचं दुकान लागलं. तिला एक पातेलं सुंदर असं दिसलं. त्या महिलेने त्या भांडेवाल्या दुकानदाराला विचारलं, दादा हे पातेलं तुम्ही किती रुपयाला दिलं? त्या भांडेवाल्याने सांगितलं याची किंमत आहे 100 रुपये. 100 रुपये त्या महिलेने काढले आणि त्या भांडेवाल्याला दिले. पातेलं खरेदी केलं, आपल्या पिशवीमध्ये घेतलं आणि आपल्या घराकडे आली
घराकडे येत असताना कुंभारदादांचं घर लागलं. कुंभारदादांच्या, आता कुंभार म्हटल्यानंतर काय, कुंभारदादांकडे सगळी मडकी त्या ठिकाणी उपस्थित होती, सगळी मडकी घडवलेली होती. त्या महिलेने त्या कुंभारदादाने विचारलं, का हो कुंभारदादा, हे मडकं तुम्ही किती रुपयाला दिलं? बघा, कुंभारदादाने सांगितलं हे मडकं 2 रुपयाला दिलं. त्या महिलेनं 2 रुपये काढले आणि त्या कुंभारदादाला दिले. बघा, आता त्या महिलेच्या थैलीमध्ये म्हणजे पिशवीमध्ये काय आहे, अनेक प्रकारचं माळवं आहे, कांदे, बटाटे, वांगे, आता जास्त काय मी सांगत नाही. पुन्हा बघून आहे, दुसरं पातेलं आहे आणि तिसरं म्हणजे मात्र ते मडकं आहे. एवढं सगळं त्या थैलीमध्ये आहे. आणि ती महिला ते सगळं साहित्य घेऊन घराकडे आली. पावसाळ्याचे दिवस होते, घरी गाई म्हशी भरपूर होत्या. आता गाई म्हशी भरपूर असल्यामुळं दूध दही भरपूर होतं आणि दूध दही सगळं तूप लोणी भरपूर असल्यामुळं सगळ्याला सगळी कामं वाटून दिली. पातेल्याला काम वाटून दिलं भाजी करायला, त्या बघुण्याला काम दिलं भात शिजवायला, राहता राहिलं ते मडकं राहिलं. आता घरी दूध तूप लोणी भरपूर आहे म्हटल्यानंतर मडक्याला काय काम दिलं जातं? दुर्दैव आहे, हे उत्तर पुरुषांना द्यावं लागलं. नाही, तुमचीही चूक नाही, विज्ञान युग आहे, त्याच्यामुळे आधुनिक युगामध्ये फ्रीजची निर्मिती झाली आणि त्यामुळं आता काही दिवसांना गुरुजीला मडकं पुस्तकात शिकवावं लागेल की याला मडकं म्हणतात. असो, राहता राहिलं ते मडकं. ते मडकं त्या घरी गाई म्हशी दूध तूप लोणी भरपूर असल्यामुळं पावसाळ्याचे दिवस होते. राहता राहिलेल्या मडक्यामध्ये त्या महिलेनं दही भरलं. आता माझा पहिला प्रश्न आहे, दह्यानं भरलेलं मडकं ठेवता कुठं तुम्ही? शिंके लावी येले दुरी, बरोबर आहे. शिंक्यावर मडकं ठेवणार. त्या महिलेनं हातामध्ये मडकं घेतलं आणि शिंक्यावर ठेवलं. मडकं शिंक्यावर ठेवता बरोबर खालचं 200 रुपयाचं बघून 100 रुपयाच्या पातेल्याला म्हणू लागलं, का रे आपली किंमत 200, आपण कुठं? ते 2 रुपयाचं आपल्यावर, ते 2 रुपयाचं आपल्यावर. तसं तसं वरचं मडकं फुगू लागलं. वरची माणसं विनाकारण, ते आपलं काही नाही, ते मडक्याच्या वंशावळीतलेच बरं, आपण काही कुणाचं नाव घेत नाही. पण तसं तसं वरचं मडकं फुगू लागलं. काही दिवस गेले, पावसाळाही निघून गेला, हिवाळा आला, हिवाळाही निघून गेला. पाहता पाहता उन्हाळा आला. आता उन्हाळा आल्यानंतर बघता काय, उन्हाळा आल्यानंतर काय गाई म्हशी तशाच राहतील काय? आटणार आहेत की नाही? गाई म्हशीही आटून गेल्या. गाई म्हशी आटल्या, घरचं दही दूध तूप लोणी सगळं संपलं. दही दूध तूप लोणी सगळं संपल्यानंतर त्या महिलेनं मडकं वरचं, आता शिंक्यावर दही दूध लोणी संपल्यानंतर शिंक्यावर मडकं ठेवता का खाली घेता? तसं ते वरचं मडकं हातात धरलं आणि खाली घेतलं. खाली घेता बरोबर खालच्या 200 रुपयाच्या बघून्याला आनंद झालं. बरं झालं आपल्यात आला, बरं झालं आपल्यात आला. आमचंही सगळ्यांचं ते चालू आहे. महाराज, मी एक सांगतो, प्रामाणिकपणे सांगू, संप्रदायामध्ये येऊन फक्त आपण चांगला माणूस म्हणून जरी जगलो ना तरी स्वतःचा आत्मउद्धार आहे. विठाल माणसानं चांगला माणूस म्हणून जरी जगता आलं ना महाराज तरी स्वतःचा उद्धार आहे. माणूस म्हणून जगावं. आता एका मिनिटामध्ये उदाहरण सांगतो आणि माझ्या मूळ पुन्हा चिंतनाकडे येतो. बघा, एक व्यक्ती एका डॉक्टरांकडे गेला आणि डॉक्टरांना म्हणू लागला, डॉक्टर साहेब माझ्या पोटात दुखायला लागले. डॉक्टर साहेबांनी सांगितलं, कधीपासून दुखते? डॉक्टरांनी त्याला औषध दिलं, गोळ्या दिल्या, जा म्हणले घरी राहील. आता दुसऱ्या दिवशी आला डॉक्टर, अजून काय राहिलं नाही. डॉक्टरांनी पुन्हा म्हटले याचं सिटी स्कॅन वगैरे करा. सिटी स्कॅनही केलं आणि जा म्हणे आता राहील. तिसऱ्या दिवशी पुन्हा आला, महाराज अजून काय राहिलं नाही डॉक्टर साहेब. डॉक्टरांनी सांगितलं, आता तुझ्या मुलाला बोलव. त्यांनी मुलाला बोलवून घेतलं आणि त्यांना सांगितलं की बाबा ह्यांच्या पोटात कधीपासून दुखायला लागले. मुलानं सांगितलं की आमच्या सख्या चुलत्यानं आमच्या घराच्या शेजारी 2 मजली घर बांधलं तेव्हापासून पोटात दुखतं. ह्याला पर्याय का? डॉक्टरांनी सांगितलं बाबा त्याचं 2 मजली तर तुझं 3 मजली बा. माणसाने चांगलं माणूस म्हणून जगता आलं पाहिजे तरी स्वतःचा उद्धार आहे. मी सांगू महाराज, आपण एवढा विचार केला पाहिजे की त्याच्या 2 मजल्याची सावली कधीतरी आपल्याला पडल आणि त्या सावलीखाली आपल्याला झोपता येईल, बसता येईल, एवढा विचार करावा.
बस बाकीचं काही करण्याची गरज नाही. विठाल विठाला 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 विठाला. तसं ते वरचं मडकं खाली घेतलं. खाली घेता बरोबर खालच्या भगवण्याला आनंद झाला. बरं झालं आपल्यात आला. कालांतर असा गेला की उन्हाळ्याचे दिवस होते. महिलेला त्या रानामध्ये जायचं होतं आणि रानामध्ये जायचं असल्यामुळं त्यांनी विचार असा केला की आता सगळी भांडी गुंतलेली आहेत, काय करू, रिकामं मडकंच आहे, मडक्याला स्वच्छ धू आणि मडक्यामध्ये घरी कूट मीठ घालून सुंदर अशी बनवलेली भाजी त्या मडक्यामध्ये त्यांनी घेतली. आता महिला मंडळ मला सांगा, एकदा दह्यानं भरलेलं मडकं पुन्हा काही कामाचं आहे का? काही वापरता येत का? येत नाही. ती मडकं घेतलं आणि रानामध्ये गेली. दुपारी 12 वाजल्या. 12 वाजल्यानंतर तिच्या लक्षात आलं की आता खंदीबार पोटी भूक, काय केळायचे सुख, आता भूक लागली, त्या ठिकाणी जाऊ आणि भोजन करू. ती महिलेने विचार केला. महिला त्या ठिकाणी आली. जिथं आपलं भोजनाचं साहित्य अडकवलं होतं तिथं आली. सगळ्या भाकरी उघड्या केल्या. त्या सगळ्या तशाच्या तशा होत्या. भात काढला तसाच्या तसा होता. भाजी काढली तसाच्या तसे होती. राहता राहिलं ती वांग्याची भाजी ती मडक्यात आणली होती. त्यांनी त्या मडक्यावरचं झाकण काढलं. मडक्यावरचं झाकण काढता बरोबर त्यांच्या लक्षात आलं की मडक्यातली भाजी खराब झालेली आहे. साधा प्रश्न, एकदा दह्यानं भरलेल्या मडक्यामध्ये पुन्हा काही ठेवता येत नाही, ते व्यवस्थित राहत नाही. तिच्या लक्षात आलं. तळपायाची आग मस्तकाला गेली. मडकं उचललं आणि एका दगडावर आपटलं. आपटता बरोबर त्या मडक्याचे 4 खापळे झाले. माझा पहिला प्रश्न आहे, मडकं जन्मलं कशापासून, गेलं कुठं? बघून याला आनंद झालं. बरं झालं पिढा. मडक्याचा जन्म जरी मातीतून झाला, जाणं सुद्धा मातीतूनच आहे, म्हणजे मातीतच जायचं आहे. हे उदाहरण फक्त मडक्याचं नव्हतं, हे तुमच्या आमच्या करता होतं बाबा. अरे जोपर्यंत त्या मडक्यामध्ये दही आहे तोपर्यंत त्या मडक्याचा मुक्काम कुठं आहे? शिंक्यावर आहे. ज्या दिवशी त्या मडक्यातलं दही संपल ना, त्या दिवशी त्या मडक्याचा मुक्काम त्या शिंक्यावर नाही आहे, थेट मातीतनं जन्मायचं आहे आणि मातीतच जायचं आहे. अरे जोपर्यंत जीवात्मा नावाचं दही या शरीरामध्ये आहे, जोपर्यंत जीवात्मा नावाचं दही या शरीरामध्ये आहे, तोपर्यंत या शरीराचा मुक्काम तुमच्या आमच्यात आहे. ज्या दिवशी जीवात्मा नावाचं दही या शरीरामध्ये निघून जाईल ना, त्या दिवशी तुम्हाला आम्हाला कोणी विचारणार नाही. थेट चौघांच्या खांद्यावर घेऊन स्मशानात जायचं आहे. विठाल विठाला 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 विठाला. म्हणून सगळ्यांना विनंती आहे, या देह आपला नाही आहे, शेवटी जन्मायचं आहे मातीतून आणि जायचं आहे सुद्धा मातीतच. म्हणून माझी विनंती आहे, एक काम करा, मागे झाले पाहू नका, पुढं जामीन आहे तुका. आजपर्यंत काय केलं अजिबात पाहू नका, पण आजपासून आलेल्या संधीचं सोनं करून घ्या. आजपर्यंत आम्ही काही केलं, जाऊ द्या, तुकोबराय माफ करून घेतील, जगन्यंता माफ करून घेईल, पण इथून पुढं तरी कसं वागायचं, कसं राहायचं हे सगळ्यांनी ठरवा. तुकोबराय सांगतात की आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुकनो हे. याला एकच पर्याय आहे की सगळ्यांनी आपला एक देव करा. आता तरी पुढे हाची उपदेश नका करून अशा आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत. आपुलाले चित्त शुद्ध करा. आता तरी एकच विनंती आहे की आता तरी आपलं स्वतःचं स्वहित पहा आणि आपला उद्धार करून घ्या. मधलं भजन होईल. विठोबा रखुमाई भजनानंतर उर्वरित चिंतन. विठोबा रखुमाई, हरे विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, हरे विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. तरी कवरदार विठ्ठल ज्ञानदेव काना, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझे हरी वृत्ती राहो आणि कनलगे माईक पदार्थ. तेथे माझे अर्थ नको देवा, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी.
तेथे दूषित जनी जडोदेशी आणि कनलगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा तुका म्हणे त्यांचे कळले आम्हावर जे जे कर्म धर्म नाशिवंत आणि कनलगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा विठाल विठाला 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 विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 आणि कनलगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. महाराज म्हणतात की माईक ठिकाणी माझा अर्थ माईक ठिकाणी मला जायचं नाही, फक्त मला जगन्नियंतेच्या त्या चरणाशी जायचं आहे. बघा विचार चंद्रोदयाचा जर आपण विचार केला तर माऊलींनी हरिपाठामध्ये बघा आपल्या 4 मुक्त्या आपल्याला सांगितलेल्या आहेत. देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्ती 4 साधियल्या हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. माऊली सांगतात की तेने मुक्ती 4 साधियल्या. 4 मुक्ती म्हणजे काय? 4 मुक्ती माऊली सांगतात. 4 मुक्ती म्हणजे काय? सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. विठ्ठल आता सलोकता कशाला म्हणायचं, समीपता कशाला म्हणायचं, स्वरूपता कशाला म्हणायचं आणि सायुज्यता कशाला म्हणायचं? बघा सलोकता म्हणजे काय? सलोकता आदरणीय सद्गुरू गुरुवर्य महाराज आम्हाला नेहमी सांगायचे. लहान असताना हा विचार चंद्रोदय विचारसागर थोडंसं पटणं कठीण होतं, त्यावेळेस महाराज अतिशय सूक्ष्म करून आपल्याला सांगत होते आम्हाला. बघा आदरणीय महाराजांनी त्यावेळेस सांगितलेलं आहे. आम्ही म्हटलं की महाराज हे सलोकता, समीपता, स्वरूपता हे शब्द थोडेसे जड आहेत, हे आम्हाला समजणं कठीण आहे, थोडंसं सूक्ष्म करून सांगा. आदरणीय महाराजांनी त्यावेळेस सुंदर असं करून सांगितलं होतं. बघा सलोकता कशाला म्हणा, समीपता कशाला म्हणा, स्वरूपता कशाला म्हणा आणि सायुज्यता कशाला म्हणा. सलोकता म्हणजे काय? उत्तम लोकाची प्राप्ती होणे सलोकता म्हणा. आता बघा उत्तम लोकाची प्राप्ती म्हणजे काय? साध्यातला साधा प्रश्न आहे. आपण 8 तारखेला भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या आज दरबारात आपण पंचदिनी गुरुवर्य सुधाकर महाराज जिंगळे यांच्या कृपा आशीर्वादाने मोठा उत्सव साजरा करणार आहेत. आणि त्या उत्सवाकरिता आपल्याला सगळ्याला जायचं आहे असं विचार मनामध्ये आणला, याला सलोकता म्हणा. उत्तम लोकाची प्राप्ती होणे याला म्हणा. मला जगन्नियंतेच्या दरबारामध्ये जायचं आहे, पांडुरंगाच्या समोर जायचं आहे, देवाचं दर्शन घ्यायचं आहे, म्हणून पंढरपूरच्या दिशेने निघालो, सलोकता म्हणा. पाहता पाहता काय समीपता, आम्ही आमच्या गावावरून हल्लो, पाहता पाहता मोहोळमध्ये आलो, पाहता पाहता 3 रस्त्याला आलो, पाहता पाहता चंद्रभागेच्या तीरावर आलो, पाहता पाहता पुंडलिक रायांचं दर्शन घेतलं, पाहता पाहता दर्शन घेऊन नामदेव पायरींच्या जवळ आलो, नामदेव रायाचंही दर्शन घेतलं, पाहता पाहता आम्ही आत रावळात आलो. समीपता कशाला म्हणा सांगतो. समीप त्या नावातच अर्थ आहे. समीपता म्हणजे काय? समीप म्हणजे जवळ येणे, समीपता म्हणा. बघा पाहता पाहता रावळात आलो, देवाच्या समोर आलो, रावळातनं देवाच्या समोर गेलं, पाहता क्षणी गरुड खंबाजवळ आलो, समीपता म्हणा. देवाच्या जवळ येणे समीपता. स्वरूपता कशाला म्हणा. आता गरुड खंबाजवळ आम्ही उभारलो की देवाचं चरण आणि स्वरूप आम्हाला दिसलं, स्वरूपता म्हणा. पण परिणाम काय झाला? देव स्वरूप आम्हाला बघायला मिळालं, पण पाहता क्षणी समीपता कशाला म्हणा, स्वरूपता आणि सायुज्यता कशाला म्हणा. बघा पाहता क्षणी देवाच्या समोर येऊन देवाचं स्वरूप बघितलं आणि सायुज्य म्हणजे असं झालं, आलोय पंढरपूरला त्या पंचदिनी उत्सवाकरिता 5 दिवस त्या उत्सवाचा आनंद आम्हाला घेता येईल म्हणून आलोय, त्याचबरोबर भगवंताचं दर्शनही घेता येईल ही अपेक्षा मनामध्ये ठेवून आम्ही इथपर्यंत आलोय. पण परिणाम असा घडला, स्वरूप देवाचं पाहिलं आणि दर्शनाकडे गेलो, देवाचं दर्शन घेता बरोबर सायुज्यता म्हणजे देवरूपच झालो,
या क्रियेला सायुज्यता म्हणा. विठ्ठल 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 सायुज्यता म्हणा. बघा तुम्ही आम्ही म्हणाल महाराज देवरूप होणे एवढं सोपं आहे का? आलोय कशाकरिता? देवदर्शनाकरिता. मी माझ्या पदरचं सांगत नाही, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, देव पहायाशी आलो ते देवची होऊन ठेलो. महाराज सांगतात की देव कशाकरिता आलोय? अहो देव पाहण्याकरिता आलोय, पण परिणाम मात्र म्हणजे देवच झालोय. आता तुम्ही म्हणाल महाराज देवाच्या द्वारात क्षणभर जर उभा राहायला लागलं तर 4 मुक्त्या मिळतात आणि देवाच्या जवळ आलो डायरेक्ट देवरूप झालो, हे कसं शक्य आहे? आमचं आयुष्य गेलं झालं कंबर बांधून आम्ही 2-2 तास देवाच्या रावळात कीर्तन करत गेलो, देवाच्या समोर करायला लागलो, पण तरी आम्हाला यातली एक मुक्ती नाही आणि ते 4 मुक्ती क्षणात कशा मिळणार आहेत? विठ्ठल चार मुक्त्या कशा मिळणार आहेत असो ह्या चिंतनाकडे मला वळायचं नाही, माझ्या मूळ चिंतनाकडे यायचं आहे. माझ्या सेवेतील फक्त माझ्याकडे 15 मिनिटं बाकी आहेत, अगदी वेळेमध्ये मला संपवायचं आहे. महाराज सांगतात की दुसऱ्या चरणामध्ये, अनेक न लगे माईक पदार्थ ते माझे अर्थ नको देवा. माईक असणाऱ्या ठिकाणी माझं अर्थ नको देवा, म्हणजे माझं तिथं काही मला माझं काम नाही, असं अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात. अनेक न लगे माईक पदार्थ, 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 न लगे माईक पदार्थ, अनेक न लगे माईक पदार्थ. हे तेथे माझे अर्थ नको देवा, तेथे माझे अर्थ नको देवा, अनेक न लगे माईक पदार्थ, अनेक न लगे माईक पदार्थ. तेथे माझे अर्थ नको देवा, तेथे माझे अर्थ नको देवा, अनेक न लगे माईक पदार्थ, अनेक न लगे माईक पदार्थ, अनेक न लगे माईक पदार्थ. तेथे माझे अर्थ नको देवा, तेथे माझे अर्थ नको देवा, अनेक न लगे माईक पदार्थ. तेथे माझे अर्थ नको देवा, तेथे माझे अर्थ नको देवा. अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे दूषित जनी जडो देशी. महाराज म्हणतात की ब्रह्मादिकासारखी पदं सुद्धा आहेत, परंतु तिथं सुद्धा दुःख आहे, फक्त तेथे दूषित जनी जडो देशी. अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. बघा ब्रह्मादिकासारखी जरी पदं असली तरी मला तिथं नको, मला फक्त भगवान परमात्म्याच्या समोर आणि भगवान परमात्म्याच्या चरणावरच लीन व्हायला आवडेल. आणि महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात, तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. महाराज म्हणतात की बाबा त्यांचं वर्म आम्हाला कळले काय? जे जे कर्म धर्म नाशिवंत, जे काही कर्म धर्म नाशिवंत हे नाशवान आहे, एक दिवशी नाश पावणार आहे, याचा सुद्धा नायनाट होणार आहे. पण जे जे कर्मधर्म नाशिवंत महाराज म्हणतात की नाशवान आहे, हे काय पार कालापर्यंत टिकणार नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात की माझी बुद्धी देवाच्या, माझं मस्तक, माझं म्हणजे
मन फक्त देवाच्या समोर राहू दे. विठाल विठाला 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 विठाला. एक दिवशी हे सगळं नाश पावणार आहे, नाशवान आहे, म्हणून माझी दृष्टी मात्र देवाच्या चरणावर राहू दे असं अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये म्हणतात. त्यांचे कळले आम्हावर तुका म्हणे त्यांचे कळले आम्हावर तुका म्हणे त्यांचे कळले आम्हावर तुका म्हणे त्यांचे कळले आम्हावर कळले आम्हावर तुका म्हणे त्यांचे कळले आम्हावर. जे जे कर्म धर्म नाशिवंत जे जे कर्म धर्म नाशिवंत आणि कण लगे माईक पदार्थ आणि कण लगे माईक पदार्थ जे कर्म धर्म नाशिवंत जे जे कर्म धर्म नाशिवंत आणि कण लगे माईक पदार्थ आणि कण लगे माईक पदार्थ. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझे हरी वृत्तीराव आणि कनलगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दूषित जनी जडो देशी आणि कनलगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा तुका म्हणे त्यांचे कळले आम्हावर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत आणि कनलगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. झालेली सेवा भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी विनम्र भावाने नतमस्तक होऊन आदरणीय सद्गुरू श्री सुधाकरजी महाराज इंगळे यांच्याही चरणी विनम्र भावाने नतमस्तक होऊन आदरणीय या ठिकाणी उपस्थित झालेले आदरणीय आमचे संतोषजी कवडे सर यांच्याही चरणी आदरणीय आमचे हनुमंत महाराज जाधव आदी करून सगळेच मान्यवर गुरुवर्य श्री अनंत बापू महाराज इंगळे यांच्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन वाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 नदी कवरदारी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम